नमस्कार मंडळी. तर प्रेक्षकांनो, आता फायनली मालिकेची कथा थोडीशी पुढे ढकलली बरं का, आणि अतिशय भयंकर पद्धतीने पुढे ढकलली आहे. तर काय झालं बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 फेब्रुवारीचा लेटेस्ट रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आता मालिकेमध्ये आपल्याला असं दिसणार आहे की काव्या आणि जीवा या दोघांमध्ये खूप भांडणं झाली आहेत, कारण काव्या मंगळसूत्र काढायला तयार नसते. त्यामुळे जीवा काव्याला फायनल सांगतो की आजपासून तू माझ्यासाठी मेली आहेस. असं ऐकल्यावर काव्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि पार्थला सांगण्यात येत आहे की आजपासून काव्याच तुझी बायको आहे. तर प्रेक्षकांनो, कसं झालं काय झालं यासाठी मी सुरुवातीपासून सांगते, तर बघत राहा. नंदिनी आणि जीवा दोघेही जण विवाह संपन्न झाल्यावर तिथे पोहोचतात. तेव्हा पार्थ नंदिनीकडे बघून आश्चर्यचकित होतो, पण काव्याला या पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घालून नंदिनी तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आणि जीवाला काय वाटत असेल याची तर तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, कारण त्याचं प्रेम दुसऱ्या कोणाचं झालंय. दुसऱ्या कोणाचं काय, त्याच्या भावाचंच झालंय. ही गोष्ट किती भयंकर आहे जीवासाठी. तो ज्या मुलीवर आतोनात प्रेम करतो ती मुलगी त्याच्या भावाची झाली आहे, हे बघून त्याच्यावर आभाळ कोसळलंय. आणि प्रेक्षकांनो, अगदी समर्पक वाटावं असं एक सॅड सॉन्ग त्यांनी एकमेकांकडे हे बघताना दाखवलंय. अखेरची ही भेट आणि तुटून गेले धागे, असं काहीतरी हे गाणं आहे. ते त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं ऐकवलंय, पण ते या दृश्यावर खूपच समर्पक वाटलंय. छान होता आजचा भाग, खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. सगळेजण नुसते एकमेकांकडे बघताय आणि हे गाणं त्यांनी आपल्याला ऐकवलंय. मग गाणं झाल्यानंतर नंदिनी म्हणते, पार्थ हे सगळं काय आहे? मग आता या नंदिनीचे बाबा म्हणतात, नंदिनी बेटा तू कुठे निघून गेली होतीस? जीवाला तर बिचाऱ्याला तोंड दाबून मुक्याचा मार आहे. आता ते नंदिनीचे बाबा म्हणतात, कुठे होतीस बेटा नंदिनी तू? तेव्हा नंदिनी म्हणते, 1 मिनिट, हे सगळं काय चाललंय बाबा इथे? अहो, पार्थचं लग्न आपल्या काव्याशी? आता तिच्या बाबांना काही समजेना, हिला काय सांगावं. काव्या तर नुसती रडत असते. सगळे बामट्यासारखे एकमेकांकडे बघायला लागतात. मग आता नंदिनीचे बाबा सांगतात, बेटा तू निघून गेल्यानंतर इथे खूप भयंकर परिस्थिती ओढावली होती. काव्या नुसती जीवाकडे बघतीये, जीवा काव्याकडे बघतोय. गावातले लोक म्हणतात की हे काय आहे, अहो या पोरीचं या लहान भावासोबत झिंगाट होतं का काय? झंगाट का झिंगाट असं काहीतरी शब्द वापरलाय त्यांनी. आणि म्हणतात कसे की या शहरातल्या लोकांचं काहीतरी विचित्रच असतं, काय तमाशा लावलाय यांनी. पण वसवात्या बघा करून चवरून भामट्यासारख्या बघतायत सगळीकडे. गावातले लोक चर्चा करायला लागतात, ही पळून गेलेली पोरगी परत कसं काय आली? तर आता बघा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, मला किडनॅप करण्यात आलं होतं. सगळ्या गावकऱ्यांना ती चुप्प बसवते. आधी मानिनी ताई विचारतात की जीवा तू ठीक आहेस ना, काय झालंय बेटा तुला? पण आता नंदिनी उत्तर देते बरं का सगळ्यांवर. मामा म्हणतो, नंदिनी तोंड काळं करून गेलीस आणि आलीस कशाला पुन्हा? ती आजी बोलते, नंदिनीची आजी नाही का, आईची आई, ती म्हणते, नंदिनी तुला असं जायचंच होतं तर कशाला आलीस ग पुन्हा लग्न मंडपात? मग आता नंदिनी मोठ्याने ओढून सांगते, थांबा, मला बोलू द्या, मला किडनॅप केलं होतं. आता हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. आता नंदिनीने तिच्यावर जे काही प्रसंग ओढावला होता तो सगळा या सगळ्यांना सांगितलाय. वसवात्या तो प्रसंग ऐकताना कशा दाखवल्यात बघा सारख्या सारख्या. आपण या मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतो बरं का इथे प्रेक्षकांनो, इथे पर्सनली बोलायचा कोणाला काही उद्देशच नाहीये. नंदिनीने तिच्यावर झालेली आपबीती सगळ्यांना सांगितली. तेव्हा सगळ्यांना कळलं की किती भयंकर प्रकार घडलाय नंदिनी बरोबर. नंदिनी म्हणते, दीपक नावाचा मुलगा आहे जो माझ्या आनंद निवासमध्ये काम करायचा माझ्यासोबत, त्यानेच मला किडनॅप केलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर पार्थ आपला नुसता त्या जीवाकडे बघतो. आता नंदिनी सांगते की जीवा होता म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले आणि माझा जीवही वाचला. आता हा पार्थ जीवाकडे केविलवाण्या नजरेने बघतोय. जीवाच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आता हे सगळेजण जीवाचे आभार मानतात. जीवा तुमचे किती आभार मानावेत आम्ही? नंदिनीचे वडील म्हणतात, खरंच तुमचे खूप आभार. तुम्ही वेळेवर पोहोचला नसतात तर काय झालं असतं आमच्या नंदिनीचं? नंदिनीची आई सुद्धा म्हणते की तुमचे उपकार, तुम्ही माझ्या पोरीला सुखरूप आणलात. मामा म्हणतो, अगं नंदिनी पण तो तुझा व्हिडिओ मेसेज तुझ्या मोबाईलमधनं आला होता आम्हाला. मग नंदिनी म्हणते, अरे मामा तो खोटा व्हिडिओ होता, कुणीतरी तो मुद्दाम बनवला होता. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण नंदिनीकडे आश्चर्याने बघायला लागतात. जरा थरार रंगवला त्यांनी तिथे. नंदिनी म्हणते, तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास का ठेवला नाही? तो व्हिडिओ फेक असेल असं तुम्हाला का वाटलं नाही? नंदिनीची आजी म्हणते, बाई आम्हाला काही त्याच्यातलं समजत नाही ग. मग नंदिनी म्हणते, अगं आजी, पण तुला मी तर समजते ना, माझं मन तर कळतं ना, मला तू इतकंच ओळखलं का? अगं लहानपणापासून तू मला ओळखतेस ना. तुमच्यापैकी कोणालाही असं वाटलं नाही की आपली नंदिनी असं वागू शकत नाही म्हणून?
आता बिचारा पार्थ सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होता की ते खोटं आहे. काव्या पण सांगत होती, पण कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आता बघा सगळे कसे माना खाली घालून उभे आहेत. आता मात्र नंदिनीने खूप सुंदर अभिनय केलाय प्रेक्षकांनो. ऍक्च्युली ना मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की ही सगळी मालिका तुम्ही कलाकारांसाठी बघा. अतिशय उत्तम अभिनय केलाय प्रत्येकाने. नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही? किती गोष्टी घडून गेल्या आपल्या दोघांमध्ये, पण तरी सुद्धा मी तुमच्यावरचा विश्वास कधीही डळमळू दिला नाही. आपल्या दोघांचं लग्न मोडणार होतं, पण ते मी मोडू दिलं नाही. रम्यामुळे इतकं सगळं असताना सुद्धा मी का पळून जाईल आणि का आपलं लग्न मोडेल? पार्थ एवढा विचार तुमच्या मनात सुद्धा आला नाही का? मी का तुम्हाला सोडून जाईल? नंदिनीने पार्थला असा सगळ्यांसमोर जाब विचारलाय. आता मात्र खूप टेन्शन आलंय सगळ्यांना. नंदिनी रडून रडून विचारतीये, पार्थ तुम्ही असं कसं वागू शकता? आणि तुम्ही सगळे सुद्धा माझ्या बहिणीचं लग्न पार्थशी लावून दिलं तुम्ही. मला किडनॅप केलं होतं. तुम्हाला एवढं सुद्धा वाटलं नाही की मी कुठे गेली असावी, कशी असावी? परिस्थितीशी झगडत भांडत धावत पळत मी इथपर्यंत पोहोचले, आणि आता इथे येऊन बघते तर काय, माझ्या काव्याशी, माझ्या बहिणीशी पार्थचं लग्न लावून दिलं तुम्ही. नंदिनी सगळ्यांना जाब विचारतीये. आता तिथे काव्या तर बिचारी अर्धमेली झाली आहे प्रेक्षकांनो. या सगळ्यामध्ये फक्त काव्या आणि जीवा हे दोघे जण होरपळले गेलेत असं मला तरी वाटतंय. आता नंदिनी म्हणते, असं कसं करू शकता तुम्ही सगळेजण? असे कसे वागू शकता माझ्यासोबत? पार्थ तर बिचारा निशब्द झालाय. आता नंदिनी म्हणते, पार्थ तुम्ही मला एकदा म्हणाला होतात ना की तुम्ही माझ्यासाठी थांबाल म्हणून. आता नंदिनीने तो प्रसंग आठवून दिलाय पार्थला. नंदिनी जेव्हा रम्यामुळे लग्न मोडत असते तेव्हा पार्थने रिक्वेस्ट केली असते तिला की थांबाल का माझ्यासाठी? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी तुमच्यासाठी कितीही वेळ थांबायला तयार आहे आणि मी वाट बघेल तुमची. आता नंदिनी म्हणते, समज आणि गैरसमज या दोन्हीच्या काठावर उभे होते मी तेव्हा, तरी सुद्धा मी तुमच्यासाठी थांबले होते पार्थ. आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्हाला वाटलं नाही माझ्यासाठी थांबावं म्हणून. आता मध्ये मध्ये मुद्दाम त्यांनी वसुआत्याचा चेहरा दाखवलाय, कशा उभ्या आहेत बघा. आता नंदिनी पुढे म्हणते, काय ग काव्या, अगं तू माझी लहान बहीण ना, माझी पाठ राखेन ना तू? अगं आज तिला माझ्या जागेवर तुम्ही उभं केलं. आई बाबा काय केलं तुम्ही हे? नंदिनीच्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीयेत. आता तिच्या आईला ती जाब विचारते, तुम्ही असं कसं काव्याला माझ्या जागेवर उभं करू शकता? हे काय केलं तुम्ही? माझ्या काव्याच्या मनाचा तरी विचार करायचा असता. नंदिनीची आई म्हणते, नंदिनी बेटा तुला माहिती नाहीये इथे काय काय घडून गेलंय. तुझा तो व्हिडिओ मेसेज आला आणि नंदिनी म्हणते, तुमचा विश्वास बसला? आई तू सुद्धा विश्वास ठेवलास? अगं आई तू मला एवढंच ओळखलंस का ग? अगं तुझी पोटची मुलगी आहे ना मी, तुला माहित नाही मी कशी आहे? आता ती तिच्या बाबांजवळ जाते तेव्हा बाबा म्हणतात, बेटा नाही ग नाही, आम्हाला खरं वाटलं नाही ग, तो व्हिडिओ आम्हाला खोटाच वाटला, पण परिस्थिती अशी होती की तुला काय सांगू, कुठल्या तोंडाने बोलू बेटा मी. आता ते पण बिचारे रडायला लागतात. आता ते म्हणतात, पार्थरावांची पण चूक नाहीये ग नंदिनी, तू इथे नव्हतीस म्हणून पार्थराव तुला शोधायला निघाले होते, पण हे सगळे गावकरी खूप संतापले होते आणि आता झालेला सगळा प्रसंग त्यांनी नंदिनीला सांगितलाय आणि आपल्याला ते व्हिज्युअलाइज केलंय की पार्थ कसा बाहेर जात असतो तेव्हा गावकरी त्याला मारायला धावतात आणि सगळेजण बळजबरी काव्याचं आणि पार्थचं लग्न लावून देतात. ते सगळं डिटेलमध्ये नंदिनीला सांगण्यात आलंय. पण आता नंदिनी सुद्धा खूप समजदार दाखवली आहे बरं का. नंदिनी ती सगळी परिस्थिती समजून घेते. आता नंदिनीचे वडील सांगतात, बेटा माझं बोलणं तुला खोटं वाटतंय का? बघ मानिनीताईंकडे बघ. या गावकऱ्यांनी मानिनीताईंच्या डोक्यावरती जोरात काचेचा ग्लास मारला. सगळे खूप हिंसक झाले होते ग. मानिनीताईंना दुखापत झाली ग. अगं ते तरी सुद्धा एकटे लढत होते. पार्थ तुझ्यासाठी लढत होते नंदिनी, पण शेवटी आईला लागलंय म्हणून त्यांनी माघार घेतली ग. अगं त्या दोघांसमोरही कुठलाच पर्याय नव्हता ग बाळा. सगळेजण नुसते रडतायत बिचारे. आता नंदिनी म्हणते, पण बाबा काव्या हा पर्याय दिसला तुम्हाला? जीवा तर काव्याकडे रडूनच बघतोय प्रेक्षकांनो. आता त्या नंदिनीचे बाबा म्हणतात, बेटा हे सगळं घडायचं होतं म्हणूनच घडलंय. तुला आठवतं ना सावित्रीबाईंनी काय भाकीत केलं होतं? सोयरीक जुळेल, लग्न होईल, पण हे लग्न होणं कठीण आहे. त्यांनी सांगितलेल्या भाकिताप्रमाणे झालं ग नंदिनी. तुमचं लग्न नाही झालं, सोयरीक जुळली, पण ती ही अशी. म्हणजे काव्याकडे बोट दाखवून सांगतायत ते. आता नंदिनीला काही सुचेना काय बोलावं काय नाही. ते देशमुख साहेब असे मधून झालेला सगळा प्रकार असे बघतायत, गावकरी यांच्याकडे बघताय. बिचाऱ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवला. आता काव्या आणि जीवा दोघे नुसते एकमेकांकडे बघताना दाखवलेत. सगळेजण नुसते रडतायत, एकमेकांच्या तोंडाकडे
आता मात्र काव्याला हे सगळं असह्य होतं आणि काव्या तिच्या म्हणजे ते गाठ वगैरे जे काही बांधलेली असते ना तिची पार्थ सोबत, ते सगळं सोडून तिथून निघून जाते. आता पार्थ तर नुसतं रडवेला नंदिनीकडे बघतोय, रडतोय, नुसतं एवढंच दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. सगळे एकमेकांकडे बिचारे अगदी भया अवस्थेत बघतायत. कोणाला काही सुचेना काय बोलावं आता पुढे काय करावं. पण लग्न तर झालं, त्यामुळे आता पुन्हा रीतिरिवाज पुढे आले. आता काव्या तिच्या खोलीत अशी पळून जाते, ते सगळं तोडून सोडून आता ती तिच्या खोलीत जाते आणि खोलीत गेल्यावर ते मंगळसूत्र काढते म्हणजे पूर्ण काढत नाही, त्यासाठीच तर तमाशा झालाय बाबा. आपण आता तत्पूर्वी नंदिनी पार्थकडे कशी रागाने बघते बघा. बघणार नाही तर काय, बिचारी नंदिनी, तिच्याही आयुष्याचा खेळखंडोबा झालाय. पण आता या मालिकेचा एक प्रोमो आउट झालाय प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगते पुढे काय झालंय. काव्या आता तिच्या खोलीत जाते आणि ते मंगळसूत्र काढणार, तेवढ्यात त्या काव्याची मामी येते आणि म्हणते, काव्या बेटा थांब, ते मंगळसूत्र काढू नको. आता काव्या खूप चिडते आणि म्हणते, मामी अगं एवढं सगळं झाल्यावरही तू काय करतेस हे सगळं. अगं नंदिनी ताई नव्हती ना इतक्या वेळ, गायब झाली म्हणून मला बसवलं ना तुम्ही तिथे. आता आली ना माझी नंदिनी ताई, आता लावून द्या ना तिचं लग्न पार्थ भाऊजींसोबत. आता आमचं लग्न, काय अर्थ आहे या लग्नाला. माझी ताई आली आहे, आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, आता पार्थचं आणि ताईचं लग्न लावून द्या. आता ती मामी म्हणते, अगं पण या मंगळसूत्राचं काय. अगं अग्नीच्या साक्षीने तुझं लग्न झालं ना पार्थची, 7 जन्माच्या गाठी बांधल्या आहेत तू पार्थ सोबत. अगं असं मंगळसूत्र काढत नसतात काव्या. पुरुषाने जर बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तर आयुष्यभर बाईला ते मंगळसूत्राचं कर्तव्य निभवावं लागतं. अगं पार्थच तुझा नवरा आहे ग काव्या. आता काव्या म्हणते, अगं मंगळसूत्र ही काही तडजोड नसते ग मामी. अगं काय हे, आणि मंगळसूत्र ही तडजोड नसलीच पाहिजे. अगं ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य काढावं अशी जेव्हा आपली इच्छा असते ना मामी, तेव्हा त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालावं ना गळ्यामध्ये. अगं हसत हसत मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात ठेवेल, आयुष्यभर मिरवेल. पण हे काय आहे. अगं मामी या लग्नाला काही अर्थ आहे का. हे ओझं वाटायला लागलंय मला. कोणीतरी वाटते साप टाकलाय माझ्या गळ्यामध्ये, त्रास होतोय मला काढायचंय हे मंगळसूत्र. आता काव्या ते मंगळसूत्र काढत असते ना तेव्हा अजून 2-4 बायका येतात आणि ती काव्याची आजी आहे ना, ती काव्याच्या तोंडात सटकन जोरात मारते. आता काव्या बघतच राहते तिच्या आजीकडे, हे काय केलं तिच्या आजीने. आता ती मामी म्हणते, काव्या मंगळसूत्र नको काढू ग. आता ती आजी ओरडते आणि म्हणते, ए शारदा समजव तुझ्या पोरीला, नंदिनी आली म्हणते आणि आता लग्न मोडलं म्हणते. मग आता ती नंदिनीची आई म्हणजे त्या काव्याची आई पण म्हणते, काव्या मंगळसूत्र काढू नको, तुझं लग्न झालंय. काव्या म्हणते, अगं आई तू तरी यांच्याकडनं बोलू नकोस. अगं तुला माहिती नाही का कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय माझं. अगं ताई आलीये ना आता, अगं पार्थचं आणि तिचं लग्न लावून द्या ना आता. अगं विषय संपला. आता मामी म्हणते, बेटा विषय संपला, तू होकार दिला म्हणून तुझं आणि पार्थचं लग्न झालं ग. आता काव्या ओरडते मामीवर आणि म्हणते, मी कधी दिला होकार. तुम्ही मला बोलू तरी दिलं का. मी एक शब्दही बोललेली नाहीये. माझे बाबा पाया पडले माझ्या म्हणून मी तिथे जाऊन बसले. काय अर्थ आहे या लग्नाला. मी नाही मानत हे लग्न. मी माझ्या बाबांना काही बोलू शकले नाही तेव्हा, पण मी हे लग्न मानतच नाही. आता मी माझ्या वडिलांशी जाऊन बोलते. पण आता ती आजी ओरडते आणि म्हणते, ए गप्प बस, बाहेर लोकांसमोर जाऊ नको, काही बाई बोलू नको. आता तुझं लग्न झालंय, त्यात काही बदल होणार नाहीये. ए बाई शारदा समजव तुझ्या पोरीला. अगं हे काय आहे सगळं. आता लगेच ती आई म्हणते, हे बघ तुझी बहीण आली आहे काव्या म्हणून तुझं लग्न मोडत नाही. काव्या म्हणते, आई पण मला हे लग्न मान्य नाहीये. आता काव्या तिथून जात असते तेव्हा सगळ्या बाया तिला पुन्हा धरतात बरं का. आणि तिची आई म्हणते, काव्या तू गळ्यातलं मंगळसूत्र घातलंयस ना, तर ते काढू नको. तू जर हे मंगळसूत्र काढलं ना तर तुझ्या बाबांसोबत माझाही जीव जाईल. अरे देवा, पुन्हा जीव द्यायचा घ्यायच्या धमक्या या काव्याला आहेच. आता काव्या तिच्या आईकडे आश्चर्याने बघते आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय. आता काय करायचं पुढे काही कोणाला कळेना. पण आता जीवा आलाय काव्याला भेटायला. जीवा म्हणतो, काढ ते मंगळसूत्र. आता काव्या काही काढत नाही बहुतेक. आणि इकडे या मानिनीताई पार्थला समजवतात की आता काव्यास तुझी बायको आहे बा. जीवा आता खूप चिडलाय या काव्यावर आणि म्हणतोय की तू आजपासून माझ्यासाठी मेलीस काव्या. आणि आता तिथे नंदिनी सगळ्यांना प्रश्न करते की आता माझ्याशी कोण लग्न करणार. मी अशी नाकारलेली मुलगी, कोण माझ्याशी लग्न करेल. आता जीवा
संतापून म्हणतो की मी लग्न करेल तुझ्याशी नंदिनी. प्रेक्षकांनो, माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं ना की जीवा राग राग नंदिनीशी लग्न करेल. अगदी तसंच झालंय. या मालिकेचे दररोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता येणारे भाग खरंच इंटरेस्टिंग असतील, कारण आता या मालिकेचं जसं शीर्षक आहे लग्नानंतर होईलच प्रेम, त्याप्रमाणे काव्या आणि पार्थमध्ये कदाचित प्रेम होऊ शकतं आणि जीवा आणि नंदिनीमध्ये सुद्धा. जीवा आता आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघेल. आपल्याला बरेच चेंजेस या मालिकेत दिसतील. प्रेक्षकांनो, मालिका आता इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय खरी. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा भाग आवडल्यास प्लीज नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज थोडा पॉझिटिव्ह विचार करा. मालिकेचे सगळेच कलाकार अतिशय उत्तम काम करताय, यात शंका नाहीये. चला तर भेटूयात उद्या याच वेळेत. तोपर्यंत धन्यवाद.